सय्यद अली मुर्तजा हे सेक्रेटरी आहेत मिनिस्ट्री ऑफ वॉटर रिसोर्स पाकिस्तान इस्लामाबाद। यांना असणारं पत्र जे लिहिलेलं आहे ते पत्र आपले भारताचे जे सेक्रेटरी आहेत देबाशिष मुखर्जी यांनी लिहिलेलं पत्र आहे आणि हे पत्र 24 एप्रिल 2025 ला लिहिलेलं पत्र आहे। मी आपल्या सगळ्यांशी हे पत्र शेअर करतो, पण त्याच्यामध्ये 5वा मुद्दा जो त्या ठिकाणी मांडलाय तो सगळ्यात महत्त्वाचा आहे आणि सरकार जे म्हणतंय की आम्ही पाकिस्तानचं पाणी बंद केलेलं आहे हे पूर्णपणे खोटं बोलतंय अशी असणारी या पत्रावरनं तरी त्या ठिकाणी दिसते। 5वा मुद्दा, द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया has hereby decided that the Indus Water Treaty 1960 will be held in abeyance with immediate effect। पुढे त्याच्या अगोदरचे 4 पॅराग्राफ आहेत। 4 पॅराग्राफ मध्ये कुठेही उल्लेख नाही की आम्ही तुमचं पाणी बंद केलेलं आहे, धरणातलं पाणी आम्ही सोडणार नाही किंवा नदीतलं पाणी आम्ही तुम्हाला सोडणार नाही, याचा कुठेही उल्लेख नाही अशी असणारी परिस्थिती आहे। त्याच्यामुळे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या वतीने, मोदी सरकारच्या वतीने की आम्ही असणारा इंडस करार रद्द केला असं जे म्हटलेलं आहे त्यांनी रद्द केलेला नाही, तर त्यांनी अबेयन्स मध्ये ठेवलेला आहे। म्हणजे नरोबा खंजोबा कायद्याच्या भाषेमध्ये स्टेटस को आपण जे म्हणतो, हे स्टेटस को माझ्या भाषेमध्ये नरोबा कुंजोबा, तुला जे काढायचं असेल ते काढ, मला जे काढायचं असेल ते काढ, अशा रीतीचं असणारं हे पत्र आहे। मी हे पत्र आपल्या सगळ्यांशी असणारं शेअर करतो। विनंती आहे की जनतेला हे पत्र आपण असणाऱ्या आपल्या चॅनलवरनं जर दाखवलं, यूट्यूबवरनं दाखवलं तर केंद्र शासन हे कुठल्या तऱ्हेच्या कारवाया करतायत हे आपल्याला लोकांना लक्षात येईल आणि लोक या सरकारवरती प्रेशर घालायला सुरुवात करतील असं मी त्या ठिकाणी मानतोय। तेव्हा हा एक गंभीर मुद्दा आहे आणि या गंभीर मुद्द्याकडे असणाऱ्या शासनाने नेहमीसारखं डोळे झाक करू नये एवढीच आमची फक्त विनंती। हल्ल्याच्या घटनेनंतर कुठेतरी भारतीय जनतेची अपेक्षा होती की पाकिस्तानवरती कारवाई केली जावी, त्यानुसार हे जे निर्णय घेतले गेले की पाणी बंद केलं, व्यापार बंद केला, ही फक्त दिशाभूल केली गेली। ही फक्त दिशाभूल करण्यात आलेली आहे। त्याच्यातलं एकच खरं आहे की जे पाकिस्तानी नागरिक आहेत त्या पाकिस्तानी नागरिकांना असणारं भारताच्या बाहेर घालवतात आहेत, ही वस्तुस्थिती आहे, पण ती नाकारत नाही। हा खेळ करण्याचा अजून मी म्हणणार नाही, पण हे लेटेस्ट पत्र आहे, 24 तारखेचं पत्र आहे। याच्या नंतरची काही कारवाई जर त्यांनी केली असेल तर ती कारवाई त्यांनी लोकांपुढे आणावी। मात्र अशा पद्धतीने एखादा करार सरकार रद्द करू शकतं का? कारण 1960 सालापासूनचा असलेला तो करार अनेकदा युद्ध झाले तरी रद्द झाला नव्हता। आज दुर्दैवाने मी असं म्हणेन की करारनामा एका अर्थाने तुम्हाला रद्द करता येत नाही, त्याची किंमत तुम्हाला मोजावी लागेल। पण मी असं म्हणतो भाडमध्ये गेला, ते रद्द केला रद्द, पण त्याचे फॉलोअप ऍक्शन घ्या ना। ते फॉलोअप ऍक्शन नाहीये। जे काही आलेलं आहे की आम्ही नद्यांचं पात्र वाढवणार, त्याच्यातली माती उपसणार, अजिबात ते चालणार नाही, अजिबात होणार नाहीये, कारण ते करायला तुम्हाला 20 वर्ष लागतील। तेज वार्ता न्यूज़ नेटवर्क को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन प्रेस करें।